10वी व 12वीच्या परीक्षांमध्ये कॉपी, गळती आणि गैरप्रकारांना पूर्ण विराम देण्यासाठी बारामती तालुक्यात हायटेक डिजिटल GPS लॉक पेट्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे। काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठविण्याबाबत अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट झालंय। कल्याण नगर रोडवर डुंबरवाडी हद्दीत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाल्याने 14 विद्यार्थी व 4 शिक्षक जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। मध्य रेल्वेच्या पुणे विभागात स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली कवच बसविण्याला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात पुणे कोल्हापूर आणि दौंड मनमाड मार्गावर यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत। धर्मभास्कर परमपूज्य सद्गुरुदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे। मराठा आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जात आहे, सुपाऱ्या दिल्या जात आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी प्रकरणातील 5ही आरोपींवर मुंबई पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करत त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। पुण्यात बनावट शेअर्स ट्रेडिंगद्वारे ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली। या फसवणूक करणाऱ्या टोळीतील 8 जणांना अटक करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवर घातपाताचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनंतर आता पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी यांनीही चौकशीची मागणी करत सत्य बाहेर आलं तर अनेक जण अडचणीत येतील असा गंभीर आरोप केला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।